संस्कृती म्हणजे काय? इतिहासातून आपल्याला ज्या काही व्हॅल्यू मिळाल्या, मे बी आपल्या संस्काराच्या संदर्भात असतील, मे बी आपल्या पूर्वजांच्या संदर्भात असतील, मे बी शिल्पाच्या संदर्भात असेल, त्या पुढच्या पिढीकडे घेऊन जाणं. आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक मी दखल घेतोय महाराष्ट्राच्या संस्कृती जपणाऱ्या वडीलसुरा येथील सुनील पिठोरे यांनी उभारलेला प्राचीन परंपरागत संस्कृती दर्शवणारा भव्य वाडा आज हा सर्वांचंच आकर्षणाचं केंद्रबिंदू झाला आहे. कदाचित आपली संस्कृती या माध्यमातून पुढच्या पिढीकडे घेऊन जाणं ही देखील एक सामाजिक सेवाच. महाराष्ट्र हा आपल्या एक अनोख्या जगविख्यात संस्कृतीसाठी ओळखला जातो. प्राचीन परंपरागत शिल्पकलेचं उत्तम प्रतीक असणारे किल्ले, भव्य शिल्प, मंदिरं, बारव, धरणे या प्राचीन संस्कृती आपल्याला नमन करायला भाग पाडतात. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य. प्राचीन वैभवशाली महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वाडा ही संस्कृती देखील डोळे दिपवणारी आहे. वाडा हा महाराष्ट्रात विकसित झालेल्या परंपरागत निवासस्थानाचा प्रकार महाराष्ट्राचा. शेकडो वर्षापूर्वी बांधलेले हे वाडे आजही ग्रामीण भागामध्ये ऊन, वारा, पाऊस त्याचबरोबर आपल्या चिरबंदी भक्कम तटबंदीवर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जिव्हाळ्याचं नातं, आपुलकीचं नातं पिढ्यानपिढ्या टिकवत आजही दिमाखात उभे आहेत. हे सर्वात महत्वाचं. तर काही ठिकाणच्या वाड्यातील परिवारानं शहराची वाट धरल्यामुळं वाढ ही जी काही वाड्यांची पडझड झाली आणि आजच्या काळामध्ये आपली जी काही निवासस्थानं आहेत त्याचं स्वरूप बदलत गेलं. बंगला आला, रो हाऊस आलं, विला आलं, अपार्टमेंट आलं. असं आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त निवासस्थानं आपल्याला सर्वत्र दिसू लागतात. पण वडील सुरा येथील प्रगतशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील पिठोरे यांनी प्राचीन परंपरागत वैभवशाली भव्य वाडा बांधला असून आपल्या निवासस्थानासाठी, त्यांच्या निवासस्थानासाठी आज हा आपल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. अतिशय सुरेख, सुबक, डोळ्याचं पारणं फेटणारा वाडा हा त्यांचा एक आदर्श मी म्हणेल की वेगळा विचार प्रत्यक्षात आणण्याबद्दल मला वाटतं आपण कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती ते पुढे घेऊन आले. महाराष्ट्रातील आणि राजस्थानातील कुशल कारागिरांनी अत्यंत लक्षवेधक पद्धतीनं हा वाडा निर्मित केला. परंतु वास्तविक याचे शिल्पकार जर कोण असेल ना, स्वतः सुनीलजी आहेत. त्यांना स्वतः एक फिरण्याची अत्यंत आवड होती, इतिहासाची आवड होती. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक प्राचीन स्थळांना ते भेट देत असतात आणि प्राचीन स्थळांना भेट देत असताना महाराष्ट्रीयन संस्कृती, मराठी इतिहास म्हटला की तो प्राचीन वाड्यापाशी येऊन कुठेतरी थांबतो. त्यात त्यांनी अवलोकन केलं. कसल्याही प्रकारची इंजिनिअरिंगद्वारा डिझाइन न करून घेता त्यांनी त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांच्या शोधक नजरेतून, विशेष म्हणजे कुठल्याही परंपरागत वाडा संस्कृतीत बाधा निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत हा त्यांनी उभारलेला वाडा. आज केवळ पंचक्रोशीतील लोक, त्याचबरोबर दूरवरून लोक देखील हा वाडा पाहण्यासाठी येतात. वाडा बांधण्यामागची संकल्पना काय ही माहिती करून घेतात. आणि हाच जो वाडा आहे आज आपल्याला वेगवेगळ्या चॅनलवर देखील दाखवला जातो. जसं 20 वर्षापूर्वी भाकरी कल्चर हे निघून गेलं. आज भाकरी कल्चर नव्यानं उदयास आलं. कदाचित नव्या जमान्यातील निवासस्थानामध्ये आपण अशी अपेक्षा करूया, हा वाडा कल्चर सर्वकडे एक वेगळ्या तेजानं उभा राहील. आणि खरं तर हा वाडा पाहून जुनं ते सोनं ही जी काही म्हण आहे ना, ती तंतोतंत खरी ठरते. अतिशय सुबक, अतिशय आकर्षक, पर्यावरणपूरक व आरो आरो आरोग्यवर्धक वातावरण देणारा हा जो काही वाडा आहे, हा केवळ वाडा नाहीये. एकत्र कुटुंब पद्धतीचं प्रतीक असणारा, एकत्र कुटुंब पद्धती उभारण्याबरोबर महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतीचं जतन करणारा आणि मला वाटतं जो आपल्या प्राचीन संस्कृतीचं इतिहासातला ठेवा जतन करतो, केवळ जतन करत नाही, तो पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं कार्य करतो ना, तो खरंच आणि खरंच इतिहासाला दाद देणारा एक सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक कार्य करणारा सामाजिक कार्यकर्ता असतो, असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे.
आणि जसं मी म्हटलं, रो हाऊस असो, बंगला असो, अपार्टमेंट असो, त्याचबरोबर देखील जर येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारा हा वाडा केवळ निवासस्थान नाही आहे. हे एकत्र कुटुंब पद्धतीची प्रेरणा देणारं आपलं प्रतीक आहे, आपली संस्कृती आहे. ती येणाऱ्या कालावधीमध्ये असे अनेक वाडे तयार व्हावेत ही सदिच्छा. धन्यवाद.